नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द बर्निंग बसचा थरार, टायर फुटून खाजगी बसला भीषण आग। कशेडी घाटात आगीत बस जळून खाक, प्रवासी सुखरूप। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बोरिवली ते मालवण दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचा टायर फुटल्याने टायरने पेट घेतला आणि या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शनिवार रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास भोगाव गावच्या हद्दीत घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की चालक सचिन रघुनाथ लोके, वय वर्ष 30, राहणार खार मुंबई, हा आपल्या ताब्यातील मनाली टूर्स अँड ट्रॅव्हल्स खाजगी बस क्रमांक MH02 FG 2121 घेऊन बोरिवले ते मालवण असा जात असताना कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत कशेडी बोगद्याजवळ 100 मीटर अंतरावर बसच्या टायरला अचानक आग लागल्याने प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवली आणि प्रवासी सुखरूप बसमधून बाहेर पडले। दरम्यान बसने पेट घेतला आणि बघता बघता पूर्णपणे बस जळून खाक झाली। सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत। या बसमधून एकूण 44 प्रवासी, 2 वाहक व 1 क्लीनर असे 47 जण प्रवास करत होते। सुदैवाने प्रवासी बसच्या खाली उतरल्याने बालबाल बचावले, मात्र बसमधील प्रवाशांचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, PSI पवार, पोलीस हवालदार बामणे, ठाणे अंमलदार रंजेश पवार, शिंदे, जाधव, खरादे, कदम, मोरे, साळुंखे व होमगार्ड जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान कशेडी पोलीस मदत केंद्राचे PSI संतोष डोलारे, पोलीस हवालदार चाटे, मोहिते यांनीही घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ खेड व महाड नगर परिषद येथील अग्निशमन बंब पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बसने पूर्णपणे पेट घेतल्याने संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली। या घटनेनंतर दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या। दरम्यान पोलिसांनी सर्व प्रवाशांना मालवण दिशेने जाणाऱ्या वाहनामध्ये बसवून देऊन सुखरूप पाठवून देण्याची सोय केली। या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा तपास पोलीस हवालदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।